इंडिया एज्युकेशनमध्ये बॅकवर्ड आहे याचं आपल्याला कलोनियल मेंटॅलिटीमध्ये आपण कारण सांगू शका. कारण जर आपण जर पाहिलं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंडियन स्टुडंट आणि जर अमेरिकन स्टुडंट पाहिलं तर दोघांची जिज्ञासूची प्रायमरी लेवलमध्ये सेमच असते, शिकण्याची इच्छा समान असते. पण इंडियन स्टुडंट जसं हायर लेवलमध्ये शिक्षणामध्ये जातो तसं त्याला चाकरी बाहेरचं जीवन म्हणजे चाकरी बाहेरचं जाऊ दिलं जात नाही किंवा तोही जात नाही आणि तो जे आपण दिलेलं आहे त्याप्रमाणे एज्युकेशन कम्प्लीट करतो. आणि जेव्हा इंडियन स्टुडंट ग्रॅज्युएट होतो की त्यावेळेस तो म्हणजे काही रिसर्च किंवा युनिव्हर्सिटीच्या नादामध्ये आपलं सगळं जे नेहमी चालत आलेले त्याच दृष्टीने तिथे एक मेकॅनिकल सिस्टमचा आपल्याला अनुभव येतो. तर मग सर एक पेट्रोलियम इंजिनिअरिंगमध्ये असं हे बघ, ह्याचं एक सगळ्यात महत्वाचं जे मला काय वाटलेलं उत्तर आहे ते असं आहे की सिस्टम आकाराला आली, तिच्यावरती ज्या प्रकारच्या तत्वांनी एका अर्थाने तिला शेप केली, ती तत्व फारशी बदललेली नाही. आय नॉट टू डिनाय दॅट. The idea that examination and grades in examination determine whether you are a better individual or not is a distinctly colonial idea. मुळात प्री कॉलोनियल मध्ये प्रॉब्लेम असा आहे की आम्ही शिकायला गेलेलोच नाहीये आणि आम्हाला जे कळलेलं आहे त्याला तुम्ही कधीच शिक्षण म्हटलेलं नाहीये. शिक्षण म्हणजे कसं, वेद, वेदोक्त, मीमांसा, धर्मशास्त्र हे तुला येतं का? नाही. मला लाकडाला रांदा मारायला येतो, त्याला शिक्षण म्हणते काय? बावट चल, त्याला नाही शिक्षण. शिक्षण म्हणजे वेद. सो जिथं अशी डायकॉटमी आहे तिथं आम्ही शिकलेलोच नाहीये ना. सो त्या अर्थाने शिकण्याची जी काही सगळी प्रक्रिया आहे, शिकण्याची जी काही सगळी व्यवस्था आहे आणि तिच्यातली जी उद्दिष्टित आणि अभिप्रेत मूल्य आहे ती सगळी कलोनियलिझम बंद चालली. आय एम नॉट टू डिनाय दॅट. But the problem is, how long are you going to hold colonialism responsible for everything? At the end of the day, next year you would be 70 years that you are free from them. B. या फ्री असलेल्या स्टेज मध्ये असलेली जी सगळी उर्मी आहे अबाउट एज्युकेशन, फोकस्ड ऑन एज्युकेशन, इज पार्ट ऑफ द प्री कलोनियल स्ट्रगल अगेन्स्ट द कॉलनी. Okay, pre-independence, the pre-independence struggle against colonial colonialism. So we don't want to be a people subjected to the British. हम आपका विरोध करते हैं. आपने कहा कि आप लोग सीख नहीं सकते हो. हम लोग लंदन जाके सीख के आए ये प्रूव करने के लिए कि हम लोग भी सीख सकते हैं. So this system of education, most importantly, जी एका ऍव्हरेज विद्यार्थ्याला स्पर्श करून जाती ना, ती जाती इन टर्म्स ऑफ इट्स कॉलोनियल मेंटॅलिटी. कंट्रोल है, एग्जामिनेशन है, ग्रेड्स है. अगर ग्रेड्स अच्छा नहीं मिला तो अच्छा इंसान नहीं है. पण ह्या सिस्टमचा एक दुसरा अत्यंत तितकाच महत्वाचा एलिमेंट आहे ना, ऑफ ऑपोजिंग द कॉलनी, ऑफ ऑपोजिंग डॉमिनेशन, ऑफ क्वेश्चनिंग हेजेमनी, of constructing knowledge. That doesn't touch an average Indian student. If it touches, it's again used as a criteria by which we decide whether you are a good or bad individual. म्हणजे आम्ही शाळेत असताना भारताचा ब्रिटिशांच्या विरुद्धचा स्वातंत्र्याचा लढा हा अनुभवत नाही, हा जगत नाही, हा समजून घेत नाही, हा परीक्षेपुरता पाठ करतो. तो आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध काय केलं? हा परीक्षेचा मामला आहे. बरोबर आहे ना? 1857 वरती 10 मार्काचा प्रश्न आहे ना, का 5 मार्काचा येणार, का 15 मार्काचा येणार, आपल्याला किती मार्क पडणार, हा त्याचा मामला आहे. वंस यू रिड्यूस एजुकेशन, आपने सवाल ये पूछना है कि कॉलोनियल सिस्टम इंडिपेंडेंस के बाद भी इंडिया में बरकरार क्यों रहा? Why is it so long lasting? Whose interest is it providing in terms of determining whether you are a good or a bad individual depending on your grades? You ask that question.
कॉलनीनी लाख गोष्टी करायचा प्रयत्न केला. ब्रिटिश इम्पेरियलिझमने काय एक गोष्ट केली का? हजारो गोष्टी करायचा प्रयत्न केला. तुम्ही त्याच्यातली ही गोष्ट साम्राज्यवाद संपल्याच्या नंतर, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देखील टिकवून बाळगून जवळ का जोपासली? Why is learning not about seeking the pleasure of understanding and constructing knowledge? Why is learning always a threat of exams? Why is learning always a matter reduced to something very simple? बघा, अभ्यास केला नापास होणार आहे, आणि नापास झालेला माणूस हा चांगला माणूस नसतो. तो फक्त चांगले कपडे घालतो, जगभरात जातो आणि दिसेल त्याच्या गळ्यात पडतो. शिकला असता हा, पण संग कार्य काय करणार? सगळा प्रॉब्लेम तो आहे. तो सवाल उलटा है. कॉलोनियल सिस्टम आज भी बरकरार क्यों है? When you gave up the colonial system in so many other things, na, in so many other aspects of life, the burden of imperialism already is gone. In this, why is it so long lasting? So long as you don't bring about a change in this, जोपर्यंत हे बदलत नाही ना, की बाबा परीक्षा हा अल्टिमेट क्रायटेरिया आहे टू डिटरमाइन तू यशस्वी आहे का नाही, तोपर्यंत त्याच्यात काही बदलणार नाही. तोपर्यंत असंच छळत राहणार. पास झालेली माणसं ही चांगली असतात, नापास झालेली माणसं ही काही करण्याच्या लायकीची नसतात. The point is, एग्जाम मेजर क्या कर रहा है? व्हॉट इज एग्जाम ट्राइंग टू मेजर? ओके, हे बघ, एक अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं, एक्झाम टेक्निकली आणि त्यांच्या सगळ्या एज्युकेशनच्या लँग्वेजमध्ये माझी रिटेंटिव्ह कॅपॅसिटी टेस्ट नाही करते, माझी रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी टेस्ट करते. मला हे कळलंय का, मला हे समजलंय का, त्याला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये. प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याचं उत्तर देऊ शकतोय का, त्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे. तो जो 3 तासाचा पिरियड आहे ना, त्यामध्ये समजा मला हे आठवलंच नाही, या 1857च्या उठावाचे भारतावर परिणाम काय झाले, तर दुनिया बदलत नाही ना. 1857 संपलं ना, 200 वर्ष होऊन गेली त्याला, काय जीवाला एवढं लावून घ्यायचं? तुम्हाला नाही आठवलं की बाबा ह्याचे परिणाम काय, पण हाऊ कॅन दॅट बिकम अ क्रायटेरिया टू से दॅट आय एम अ गुड स्टुडंट और अ बॅड स्टुडंट? इज इट बिकमिंग होलिस्टिक? मे बी अ सर्टन स्टूडेंट, लुक, ऑल स्टूडेंट्स आर नॉट मेड सिमिलरली. कोई एक बंदा होगा जो लिटरेसी न्यूमरेसी में अच्छा है, कोई एक बंदा है जो दूसरी किसी चीज में अच्छा है. तारे जमीन पे बघायला आवडतो, but how do you put it into actual practice? The problem starts when the best of the experiments have to be reduced to formulas which can be used across the country. तो वही तो कह रहे हैं, नहीं ना होगा. You live in a huge big country that calls in for a diversity of options and diversity of opinions. It cannot be reduced to single solutions. तो पहले ये तय करो कि एग्जाम को टेस्ट क्या करना है. अगर रिटेंशन टेस्ट करना है और रिप्रोडक्शन टेस्ट करना है, दोनों चीजें फिजूल है इन द एज ऑफ द नेट. आई डोंट नो हाउ मेनी ऑफ यू हैव गॉन थ्रू दैट. I remember kids who have gone through a very stupid phase in the first era of computers, sometime in the late 1990s, early 2000, ज्याच्यामध्ये कम्प्युटर काय असतो आणि कसा ऑपरेट होतो याची एक लेखी परीक्षा असायची. चित्र काढायला लागायचं, ते बटन दाखवायला लागायचं, ती सिस्टम एक्सप्लेन करायला लागायची. अरे चालवून दाखवतो, ही तर आणि ते जे त्याला 10 मार्क आहे, आणि हे जे ह्याला 90 मार्क. इथे लिहून दाखव, लिहून काय
आर वी एबल टू फॅशन रिस्पॉन्स इन, कारण अल्टिमेटली कसं एक सगळ्यात मेजर चीज काय माहिती का, दिस इज समथिंग विच हॅव बीन फायटिंग विथ दीज पीपल फॉर अ लॉंग टाइम. व्हॉट इज द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द चाइल्ड? शाळेत येणारा आणि शिक्षण घेणारा तो जो मुलगा किंवा ती जी मुलगी आहे याच्या बाबतचा व्यवस्थेचा आणि ही व्यवस्था चालवत असणारे हे जे काही सगळे अतिरेकी भारतीय त्यांचा दृष्टिकोन काय? तत्वतः आम्हाला मान्य आहे की तो भारताचा नागरिक आहे. तत्वतः आम्हाला मान्य आहे की तो मोठा होऊन भारताचा नागरिक आणि मतदार बनणार आहे. पण तो आता मुला आणि एंटायर सिस्टम वर्क्स अराउंड perpetrating the idea that he is a child and he has to be treated as a child. My permanent problem has been a child is an evolving adult. You have got to fashion your responses to him in accordance with the idea कि वो evolve हो रहा है towards becoming an adult. तर आमचं वयाच्या 18व्या वर्षी पण त्याचं असं म्हणणं असतं, नाही पण तो मूल आहे त्याला काय कळतं. जेव्हा की तुम्हाला त्याला 18ला काय कळतं हे जे कळत नाही ना ते त्याला 13लाच कळलेलं असतं. प्रॉब्लेम तुमचा आहे. बरं, आई बाप पालक आणि सगळी व्यवस्था ही गोष्ट परमनंटली परपेट्रेट करत राहतात कारण त्याच्यामध्ये त्यांची पार्क पोझिशन लोकेटेड आहे. मी जर असं म्हटलं की तो 13व्या वर्षी सजान सजग आणि सुजान आहे, तो प्रॉब्लेम असा, मग रट्टा कुणाला काढायचा? हाणता नाही येत कुणाला. If I take this position that at 13 itself, 13 क्या आजकल के बच्चे तो even before that, he knows, he understands, he is capable of understanding. My immediate problem is I can't treat him like a child. Now, treating him like a child is essentially exercising power over him. मैं वो नहीं ना कर सकता. आई बाप शिक्षक रिक्षावाला प्रिन्सिपल सगळ्यांच्या वेस्टेड इंटरेस्ट मधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा इज टू ट्रीट यू लाईक अ चाइल्ड. If they stop treating you like a child, accept the fact that you are almost capable of a similar sort of a conversation with them. पार का पोजीशन बिगड़ जाता है ना. हमने पार को दूसरे तरीके से समझा ही नहीं है ना. It will call in for a completely different understanding and meaning of how do you deal with human beings. पण आम्ही ते कधीच केलेलं नाहीये. आम्हाला पिढ्यानपिढ्या ही अत्यंत आकर्षक आणि आश्वासक बाब वाटलेली आहे. नाही तो लहानच आहे कारण मग हाणता येतो. जरा तुम्ही म्हटले की तो लहान नाहीये, तो मोठा होतोय, तो मोठा आहे, तो मोठा होऊ शकतोय आणि तो मोठ्यांना जे कळतं ते त्याला कळू शकतंय. Sir, how can capability of understanding be tested? Comprehension capability of tested. Multiple hundreds of tests which you have, thousands. I'm not opposed to the idea of testing. My problem is testing as a determiner of whether you are good or bad. Testing as the ultimate absolute determiner. 10ला 90% मार्क काय नाही होऊ शकत. Education be put in union list instead of consonant list, because after 12th student faces the problem of regional language, and it comes up in UGC after 12th, and when the children is small, the parents also tell that we should have our children in English medium instead of regional language. तो प्रॉब्लेम आता इन्क्रीजिंगली वाढत जाणार, याच्याबद्दल तर कसलाच डाऊट नाही. किंवा ही जी जुनी आयडिया होती की रिजनल लँग्वेज आणि रिजनल मीडियम स्कूल्स की जे रिजनल बोर्ड्स ऑफ एज्युकेशनचा मेन स्टे होते, दॅट इज इन्क्रीजिंगली गोइंग टू बिकम इररेलेव्हंट. ओके,
not all English medium schools are affiliated to NCERT or CBSE. Adhunai, quite a large number of schools, the largest number of schools are actually affiliated to something that is called as the state boards. So त्या अर्थाने हा मामला इतका साधा पद्धतीने रिझॉल्व्ह होणार नाही. बरं, दुसरीकडे इश्यू असा आहे की ज्या इंग्लिश मिडियम स्कूल्स आहेत, even operating under, say for example, CBSE, NCERT, at times have to take into consideration local considerations. In India, you cannot like grind everything out and finish it up. How are we working with it? What we are increasingly doing, and I don't know if you have been noticing it, is कि union is setting a template which the union is demanding that the states follow. 2005 ला युनियननी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आणला आणि मागणी अशी केली की स्टेट बोर्डांनी त्यांचे सिलेबस आणि करिक्युलम जे आहेत ते ह्याच्यानुसार मॉडिफाय करावे. इफेक्टिव्हली इरेजिंग ऑफ द डिफरन्स बिटवीन द युनियन स्कूल्स अँड द स्टेट स्कूल्स. आता स्टेट बोर्डांनी ते केलं नाही हा निराळा. तर स्टेट बोर्डांनी त्याला एकदम जुजबी अशा पद्धतीने चेंजेस केले, खूप लिटरली त्याच्यातल्या प्रोव्हिजन्स अंडरस्टँड करून त्यातल्या त्यात काय काय करता येईल त्याचा विचार केला. कुठल्याही स्टेट बोर्डनी मेजर ओव्हरऑल काहीही केला नाही. ओके, पण युनियन एक गोष्ट जी करते आणि जे अजूनही ती करू शकते, in this entire game, given the fact it's the largest spender, okay, peripherally you are seeing it happen. म्हणजे across India mid day meal schools are working, mid day meal schemes are working across India. त्याचे युनिफॉर्म अशा प्रकारचे पॅरामीटर्स आहेत ज्याच्यानुसारच तुम्हाला जेवण पुरवायला लागतं. तिथं तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे कर्नाटकचं आहे, हे मध्य प्रदेशचं आहे, हे असं घडणार नाही. हा, म्हणजे यू गेट दोज गव्हर्नमेंट की कर्नाटक गव्हर्नमेंट आहे, मध्य प्रदेश गव्हर्नमेंट आहे, शाळेत अंड मिळणार नाही, 2 केळी जास्त देऊ पण अंड मिळणार नाही. हा, अंड म्हणजे येते लक्षात. त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही जर ते टेम्पलेट बघितलं ना की बाबा शाळेत तुम्ही काय प्रोव्हाइड करू शकता फूड, तर ऑल ऑफ दिस फिट्स इन टू इट. सो युनियननी गंमत काय केलेली आहे, शाळेचा साईज किती असला पाहिजे, ग्राउंडचा साईज किती असला पाहिजे, लायब्ररी कशाला म्हणायचं, ओके, किंवा शाळा देखील कशाला म्हणायचं. तो ह्या सगळ्याचे निकष जे आहेत ना हे अक्रॉस द युनियन लागू. आता हा जो मामला आहे ना इज अ मॅटर ऑफ व्हॉट इज कॉल्ड द करिक्युलम अँड अ मॅटर ऑफ द क्लासरूम ट्रान्झॅक्शन. त्यातला एक मेजर एलिमेंट इज द लँग्वेज इन विच द ट्रान्झॅक्शन इज टेकिंग प्लेस, which as you rightly pointed out ki increasingly is becoming monolingual all across the place on account of English being perceived as an aspirational language. यामध्ये increasingly असं वाटतं की मूल जाताना एकतर एकच मूल आहे अनेक केसेसमध्ये. त्या केसमध्ये वी फील दॅट इट्स गुड इफ ही गोज टू अन इंग्लिश मीडियम स्कूल बिकॉज दॅट विल गिव्ह हिम एन हेड स्टार्ट. बरं, त्या प्रोसेसमध्ये होतंय हे की इंग्लिश मीडियम स्कूल ज्या तुम्हाला भारतभरात अगदी दूर दूरच्या ग्रामीण भागात बघायला मिळतात, ह्याच्यातल्या अनेक शाळा या टेक्निकली स्पीकिंग कम्प्लिटली इनकेपेबल आहेत टू प्रोव्हाइड अ डिसेंट अमाऊंट ऑफ इंग्लिश मीडियम एज्युकेशन. पण त्याच्यावरती से फॉर एक्झाम्पल स्टेट्स लाईक महाराष्ट्र कम अप विथ दॅट आयडिया की ठीक आहे ना, पहिलीपासून इंग्रजी शिकवा, म्हणजे कमीत कमी 7वी पर्यंत जायचेपर्यंत तरी एलिफंटचं स्पेलिंग बरोबर येईल, पहिलीपासूनच शिकवा, डोंट वरी अबाउट. हाँ, पण उसका एक नतीजा ये हो रहा है, आई डोंट नो इफ एनीबडी हैज नोटिस्ड इट, सीन इट अराउंड देम और हर्ड अबाउट इट, रीजनल लैंग्वेज स्कूल्स आर डाइंग ऑल अक्रॉस द प्लेस, ऑल. आणि दिस इज अ ऑल इंडिया स्टॉरी. हा प्रॉब्लेम उत्तर प्रदेशचा आहे, हा प्रॉब्लेम बिहारचा आहे, हा प्रॉब्लेम बेंगॉलचा आहे, महाराष्ट्राचा आहे, कर्नाटकचा आहे, सगळ्यांचा. व्हेरी इंटरेस्टिंगली या प्रॉब्लेमचं एक वेगळं डायमेन्शन असं आहे, रिजनल लँग्वेज स्कूल्स प्रायमरी आणि एलिमेंटरी लेवलच्या मोठ्या प्रमाणात बंद होतात. मोठ्या शहरांमध्ये ज्या नगरपालिका किंवा महानगरपालिका त्या चालवत आहे त्या आता या तो ती शाळेची जागा एक इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून चालवायला घेत आहेत, नाहीतर म्हणजे वर्किंग इट फॉर डिफरंट पर्पजेस ऑल टुगेदर. सो आय नो 4 schools इन पुणे ज्या 1980s पर्यंत पुणे महानगरपालिकेच्या शाळा,
आणि ज्या मराठी मीडियमच्या स्कूल्स होत्या, आय थिंक वन ऑफ देम वॉज ऑल्सो उर्दू मीडियम स्कूल, आणि ज्या आता इंग्लिश मीडियम स्कूल्स रन बाय द पुणे महानगरपालिका. पण ऑप्शनच नाहीये. म्हणजे तुम्ही जर असं म्हटलंय ना की आम्ही मराठी किंवा उर्दू म्हणूनच चालवणार, तुम्हाला विद्यार्थीच मिळणार नाही. पण स्कूल काही इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. मग इन मोस्ट केसेस द म्युन्सिपल कॉर्पोरेशन टेक अ डिसिजन की हे डिस्मॅन्टल करता येत नाही. इन दॅट केस टर्न दिस इंटू इंग्लिश मीडियम स्कूल. आणि इमिजिएटली म्हणजे शेवटच्या ज्या वर्षाला ती मराठी किंवा उर्दू मीडियम शाळा आहे ना, त्या वर्षामध्ये असलेली विद्यार्थ्यांची पटावरची संख्या आणि इंग्लिश मीडियम झाल्यानंतरच्या विद्यार्थ्यांची पटावरची संख्या ड्रास्टिक डिफरन्स तुम्हाला बघायला मिळतो. ड्रास्टिक इमिजिएट डिफरन्स. पण ॲट द सेम टाइम लेट अस बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. यंगस्टर्स अक्रॉस इंडिया are growing up with a completely abnormal sense of what their language and its culture is all about. म्हणजे आपण महाराष्ट्रीयन असतो म्हणजे आपण काय असतो, आपण मराठी भाषिक असतो म्हणजे आपण काय असतो, आपण कन्नड भाषिक असतो म्हणजे आपण काय असतो, आपण तामिळ भाषिक असतो म्हणजे आपण काय असतो. जशा जशा ह्या प्रायमरी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत ना, आयदर कम्प्लिटली बंद होतात किंवा इंग्लिश मिडियम म्हणून म्युटेट होत आहेत. त्याचबरोबरीने दिसणारी दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ह्या शाळांमधनं बाहेर पडणारा जो वर्ग आहे विद्यार्थ्यांचा, आणि से फॉर एक्झाम्पल जे शाळेत जात नाहीत त्यांचा देखील इज इन्क्रीजिंगली हॅव्हिंग अ व्हेरी पॅरोकियल सेन्स ऑफ व्हॉट डज इट मीन टू बी अ महाराष्ट्रीयन, बेंगॉली, उडिया, व्हॉट एव्हर. व्हेरी व्हेरी फार लांब जायची गरज नाही. लुक ॲट द मराठी टेलिव्हिजन चॅनल्स, यू वुड नो व्हॉट आय एम टॉकिंग ऑफ. महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला म्हणून तो ओसरलेला फक्त पुणे जिल्ह्यात. तिकडं गडचिरोलीला गावाच्या गावा वाहून चालली आहे, पण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला कारण पुण्यात पाऊस कमी पडला. हा किंवा ते सगळे जे काही तथाकथित सांस्कृतिक कार्यक्रम असतात जे गणपती केंद्रीय असतात, हू टोल्ड यू दॅट दॅट इज अ पॅन महाराष्ट्रीयन थिंग. त्या अष्टविनायक नावाचं जे काही प्रकरण आहे ना ते वेस्टर्न महाराष्ट्रीयन कोंकणी, तर पलीकडं विदर्भ, खानदेश, हे महाराष्ट्राचं कधी झालं. आणि जे महाराष्ट्राचं आहे ते महाराष्ट्राचं म्हणून कधीच दिसत का नाहीये. आम्ही थॉट ऑफ दॅट. पुण्यात मोहरम साजरा होतो. पुण्यात आता ऑक्टोबरमध्ये द 750 Jews left behind in Pune will celebrate Tishri. The Parsis of Pune. In my childhood, my school was closed on Pateti, which you were told is a Parsi New Year. You have got to close it down. मोहरम, ईद बीद सारख्या तर यवनी गोष्टींबद्दल बोलायलाच नको. ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ह्या पण आपल्या नशिबी आणि आपल्या गावीच नाहीयेत. पण टायटल फेस्टिवल्स ऑफ महाराष्ट्र आहे. म्हणजे फेस्टिवल ऑफ महाराष्ट्र कधी झालं. 4 गल्ल्या, त्याच्यातली 5 माणसं जी पुन्हा गाडगीकडे जाऊन सोनं घेऊन येणार, ते महाराष्ट्र कधी झाले. So are you getting it? The major problem is that यूनियन कर क्या रही है. यूनियन एक तरह से ये बाकी पेरिफेरल मामले जो है ना इसको पूरी तरह से स्टैंडर्डाइज कर रही है. So even without education being on the union list, all of this is already working according to the union's instructions. पण करिक्युलम बदलायची वेळ आली ना मग दॅट विल डिपेंड ऑन युनियन मध्ये पार्टी कोण आहे, स्टेट मध्ये पार्टी कोण. But then as you said, कि increasingly it's not going to stand. You know, increasingly going to live in a situation कि जिधर वो standardization आके रहेगा. Sit. Can institutions like madrasas provide secular education? Because in recent news, the Jina capital has said that there are super cells of resisting
these countries which are coming through the primary education. So can they be good sources of resources? Hey, but I don't know if you have heard about madrasas in India, which do provide you with a perfect secular education, in the sense that students as well as teachers as well as everybody would come from different communities. The school will provide you every manner of education about so many other aspects of life which have got nothing to do with Islam. ओके, सो असं काहीच नाहीये की सगळे मदरसे जसं बाकीच्या शाळांबाबतचं आहे तसंच त्यांच्या बाबतचं. तुम्ही सगळे मदरसे एका याच्यात तोलून धरू शकत नाही. ओके, सगळे मदरसे एकाच पद्धतीने ऑपरेट होत नाही. आपला प्रॉब्लेम असा आहे की जर आपण मुस्लिम नसू तर आपल्यासाठी मुस्लिम असलेली व्यक्ती ही दुसऱ्या मुस्लिम असलेल्या व्यक्तीपासून वेगळी नसते. आपल्याला असं वाटतं की सगळे मुसलमान सारखे असतात, जेव्हा की मुस्लिम खूप क्लिअरली हे जाणून असतात की आपला कोण आहे त्यांचा कोण. ओके, those types of madrasas. The second big thing which you have to remember, the Iraqi ambassador speaks it because the Iraqi government has a problem with ISIS. The Iraqi government is at war with ISIS. So त्या condition मध्ये the Iraqi ambassador has a vested interest in putting this out. Now whatever he has said is practically speaking very vague. He hasn't mentioned anybody specifically. Had you been, say for example in Pakistan, you would have a named specific madrasa. मतलब बिनौरी मदरसा in Karachi, एकदम hotbed of all Taliban activity. Okay, सगळे मदरसे सारखे नसतात. मदरसे आर डिवाइडेड इन टर्म्स ऑफ त्यांचं ज्युरिस्प्रुडंट अंडरस्टँडिंग काय आहे ऑफ इस्लाम, लँग्वेजेस विच दे स्पीक आणि व्हॉट सेक्ट डू दे बिलॉंग टू. So the Barelvi madrasas would be completely different from the Deobandi madrasas, and the Deobandis who are normally in the subcontinent considered to be the more Puritan Muslims do not get along with anything that ISIS or Taliban is. So सगळ्यात शरिया कॉम्प्लायंट जर कोणी असतील ना तर ते देवबंदी मदरसा असतात. पण देवबंदीचा एक प्रॉब्लेम असा आहे की देवबंदी तितकेच प्रखरपणे अँटी तालिबान, अँटी अल कायदा आणि अँटी आयसिस पण असतात. सो व्हॉट आर द मदरसास दॅट वी आर टॉकिंग अबाउट? His statement is a vague statement. If you look at most of these people who from India have joined ISIS, मदरसा छोड़ दो वो मस्जिद नहीं गए हैं. Their ISIS fancies come through what is called as net-based radicalization. वो ना किसी मदरसे में गए हैं ना किसी मस्जिद में गए, किधर भी नहीं गए. वो घर से काम जाता है, काम से वापस आता है, वापस आके अपना दरवाजा बंद कर लेता है और अपना कंप्यूटर खोलता है. He has a secure password and a secure line which takes him to specific ISIS sites. He learns about ISIS over there and gets radicalized. असं होऊच शकत नाही ना. The madrasa, I don't know if you have any idea about it, caters to a large population. The madrasas normally cater to what is called as higher education. The lower ones are what are called as the maktabs. Maktabs and madrasas cater to huge populations. असं कसं होईल की जर सगळ्यांना एकाच पद्धतीने शिकवलं जातंय तर 4 आणि 5च माणसं सिरियाला जातात आणि बाकीचे इथंच राहतात. सगळ्यांनी जायला पाहिजे ना. आपलं ईद कर्तव्य म्हटल्याच्या नंतर तर नाही ना जात ते, कारण त्या आयडियाज ऑफ द वर्ल्ड डोंट गेट शेप्ड इन द सेम वे. एंड मोस्ट ऑफ दीज पीपल आर गोइंग टू आईसीएस. यू चेकआउट बैकग्राउंड आप किसी का भी चेकआउट करो. लोकल कम्युनिटीज जिसमें से गए हैं ना उनको प्रॉब्लम ये है कि लड़का मस्जिद न जाता था, अगर इधर आता तो उधर कभी न जाता. ओके, बट दैट अपार्ट, द पॉइंट इज कि कैन मदरसास डिलीवर सेक्युलर एजुकेशन? दे डेफिनेटली कैन. देयर इज नो डाउट अबाउट इट. ओके, एट द एंड ऑफ द डे द क्वेश्चन इज पोस्ट 1947 मदरसा एजुकेशन के जो बोर्ड्स है उनको किस तरह से कॉन्स्टिट्यूट किया गया, उनमें किस किस्म का पार वेस्ट किया गया और उनको जानबूझ के इस पूरी प्रक्रिया से दूर क्यों रखा गया. As I've time and again said, the Congress is India's #1 communal party. Thank the Congress for this, that you have this impression that madrasas deliver only an Islamic education and not capable of delivering anything beyond that. Darul Uloom जो है देवबंद का gives you education in practically everything. एव्हरी सिंगल मॉडर्न थिंग. आपला प्रॉब्लेम काय येतो
आपण जातच नाही, आपण बघतच नाही, आपण बाहेर बसून त्याचा विचार करायला प्रयत्न करतो. अच्छा, ह्यांनी असं म्हटलं, मग असंच घडत असं. यू गो, यू टॉक टू पीपल. मग जो रिलीजियस एजुकेशन लेके मदरसों से बाहर पढ़ने वाला स्टूडेंट है ना, वो आपको गलती से भी ऐसी एक्टिविटीज में नजर नहीं आएगा, गलती से भी. वो बहुत अच्छी तरह से जानता है कि ऐसी हरकत करने का अंजाम क्या होगा. एंड हिज रिलीजियस टीचिंग इज ऑफ अ वेरी डिफरेंट नेचर. द वन थिंग विच यू हैव टू रिमेंबर इज, in most of Indian Islam, we learn what is known as the Hanafi judicial law. The Hanafi law is very different from the Hanbali law, which the Saudis teach their students. Hanafi jurisprudence is capable of evolving with the changing times. So हमारा जो sector understanding है, be it Deobandis, be it Barelvis, be it Ahle Hadith, be it anybody, it goes through what is known as the Hanafi school. And the Hanafis are not capable of doing anything of this. ये सब जो है ना, you need Hanbalis for it. मुझे खूब divided है. मैं at times, if you have a Muslim majority area and if you have multiple sects, you will find children of one sect never going to children of the other sect. I don't know if you have ever heard of it, listened to it, seen it, have friends who will tell you about that. लोक नमाजला देखील आपल्या मशिदीत जातात. आपली मशीद आपल्या जमातची मशीद असते. आपण नमाजची वेळ झाल्याच्या नंतर जातात तर रस्त्यात त्यांची मशीद लागली, आपण त्याच्यात जात नाही, आणि ती त्यांची आहे, आपला त्याचा संबंध नाही. ते अहले हदीसवाले, ते बरेलवी आहेत, आपण आपल्या मशिदीत जायचं. जाऊन जे करायचे ते सगळ्यांनी कॉमनच करायचंय. जाऊन ज्याची याचना करायची तो पण एकच आहे. असं नाही की हे शंकराचं आहे, हे विष्णूचं आहे, असं पण काही नाहीये. पण तरी पण जात नाही. आणि अंडरस्टँडिंग आपले लोक नाहीत ते, आपले हे. म्हणजे इफ यू गो टू प्लेसेस लाइक भेंडी बाजार इन बॉम्बे, हाँ वो सैफी हॉस्पिटल के आसपास का एरिया विच विल हैव दैट ह्यूज कॉन्ग्रेगेशन ऑफ डिफरेंट टाइप्स ऑफ मुस्लिम्स, वुड बी अमेज्ड बाय द डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ हा तिकडे जात नाही, तो तिकडे जात नाही, आणि तरी ते सगळे एकच काम करतायत. बहुत डायवर्सिटी है उसमें. तो एंड इट इज केपेबल, इट्स वेरी वेल केपेबल. टाइम एंड अगेन मुस्लिम उलेमा हैव कॉल्ड इन फॉर इट कि द गवर्नमेंट ऑफ इंडिया शुड प्रोवाइड फॉर दिस. दे डोंट हैव अ प्रॉब्लम विथ इट. प्रॉब्लम गवर्नमेंट ऑफ इंडिया के एंड का है. गवर्नमेंट ऑफ इंडिया प्रोवाइड नहीं करना चाहती. पण जो स्टेट बोर्ड्स है ना, लुक एट से फॉर एग्जांपल द बेस्ट वन विच आई कैन रेफर टू यू इज द वेस्ट बंगाल मदरसा बोर्ड एंड चेक आउट द वेस्ट बंगाल मदरसास. The best ones which are available. You have hundreds of Hindu students engaging with them, studying in them, getting their school leaving certificates from them and moving to higher education in different types of colleges and universities. And काही नाही शिकवत. Don't be worried about that. काहीही शिकवत नाही. Well, madrasas have the same problem that the pathshalas once upon a time had. कि they don't teach you anything about the changing times in which we are situated. If you see a person with a power, especially a politician, demanding to teach education, say example of engineering, that permission given by government. But if we see the number of IIT and IIT, another is running say so many years, say. Government is not even interested in that reason why that happens. And the second one is for any ordinary time it is difficult to take admission in such as education institutes which are special for their specialties. If we take an example of the University of Delhi, which is based on politics like that, and IITs for research purpose. It is difficult for admission there. And we are talking about ASA and annual report data.
how should we believe in that data? Because that data is related to only 7 lakh schools in India. But if we see that number of schools in India, it is much more than that. So how should we believe that? I'll come to that last question first. The problem is, as sir जेवढ्या स्केलवरती शाळा स्टडी करतील आणि जेवढ्या स्केलवरती या शाळांशी रिलेटेड आहे एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये, तेवढं भारतामध्ये दुसरं कुणीही रिलेटेड नाही. सो सिम्पल रिझन माय वन हॅज टू बिलीव्ह इन इट इज द कॉम्प्रिहेन्सिव्हनेस ऑफ एव्हरीथिंग. की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दूर दूरच्या शाळांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी डील करणं आणि ॲसर असेसमेंट्स कित्येकदा वर्षभर चालणारे असेसमेंट्स असतात. म्हणजे ते एका सीझनमध्ये आले निघून गेले असं नाही होत, कारण त्यांना तो कंटिन्युअस सेन्स आहे की बाबा टेस्ट रिझल्ट शुड नॉट बी इन्फ्लुएन्स्ड बाय द सेटिंग्स. सो ते कित्येकदा कधी पण येतात. ते कित्येकदा मल्टिपल टेस्ट करत राहतात. म्हणजे आज एक केली आहे, 6 महिन्यांनी अजून एक केली आहे, 4 महिन्यांनी अजून एक करत चाललाय. सो त्या अर्थाने गिव्हन द फॅक्ट की ते कॉम्प्रिहेन्सिव्हली एवढंच काम करत राहतात, दुसरं काहीच करत नाही, त्याच्यामुळे वन हॅज टू बिलीव्ह इन वॉट एव्हर दे आर डुइंग. ASER funding comes through different types of NGOs. ASER does get a grant from the government of India. ASER gets grants from different types of United Nations bodies. So ASERला फंडिंग भरपूर सोर्सेस मधून आहे. दुसऱ्या बऱ्याच प्रकारच्या ज्या रिपोर्ट्स आणि रिसर्चेस आहेत ना, ते डेफिनेटली नॅरो डाऊन in terms of I have a major problem with everything that Microsoft does about computer literacy in India. And I permanently have a doubt about it कि Microsoft does it purely to somehow or the other promote Microsoft products in schools across the country. And given the fact that a Microsoft product is never going to let you understand the computer in some other way, that for me is a major issue. So तिथं we can understand. पण ASER सारख्या गोष्टीमध्ये नाही, कारण ते मल्टिपल सोर्सेस मधून येतं, मल्टिपल पद्धतीने फिरतं, त्याच्यामुळे त्याच्यात फारसा इश्यू नाही. ओके, आता कमिंग बॅक टू द फर्स्ट वन. In terms of engineering colleges, so the major problem is की स्टेट, जर तुम्ही स्टेटला असं कॉन्फ्रंट केलं की तुम्ही एक नवीन IIT चालू करण्याऐवजी तुम्ही एक प्रायव्हेट एंटरप्रेन्योर आहे जो पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे, तुम्ही त्याला कशी काय परवानगी देता कॉलेज चालू करायला? तुम्ही स्वतःच उतरून त्याच्यामध्ये IIT का नाही स्थापन करत? The state's problem, especially in the last 25 years, the state's answer is a very simple one. It requires a vast investment. Vast. This cannot be done until and unless we do not have a national consensus. We have to increase investment as far as the education sector is concerned. So, ते जे बजेट आहे त्या बजेटमध्ये मला हे सगळं बसवायचं. ओके, बरं IITs एस्टॅब्लिश करण्याचं फंडिंग नॉट नेसेसरली प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंटकडनं यायला पाहिजे. बट टाइम अँड अगेन दिस हॅज बीन पॉइंटेड आउट, यू कॅन एस्टॅब्लिश IIT लेवल इन्स्टिट्यूशन विथ इफेक्टिव्ह रेग्युलेशन ऑफ द सेक्टर. तुम्हाला बिलकुलच गरज नाही. तुम्ही जर ह्या अमेरिकन युनिव्हर्सिटीज बघितल्या which came out of private endowments but which as of now have established reputations as far as their curriculum, their syllabus, their educational practices are concerned. तो ये कोई गवर्नमेंट ने एस्टॅब्लिश नाही किया ना. एक पण गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहे तुम्हाला अमेरिकेमध्ये बघायला मिळणार. सगळ्या प्रायव्हेट एंडॉमेंट्स मधून आलेली कॉलेजेस आहेत. But the best institutes in the world. But the point that you need is you need to have a regulation of it. So वो रेगुलेशन का एंड जो है ना वो बहुत पुअर है इन इंडिया. बी, मैनिपुलेटिंग द सिस्टम इन योर फेवर व्हेन यू आर इन पावर इज मच मोर इजियर देन गोइंग इन फॉर समथिंग विच सेज की दूर कुठलं तरी लोणी नावाचं गाव आहे अहमदनगर जिल्ह्यात, चला तिथे जाऊन आपण एक इंजिनिअरिंग कॉलेज टाकू. इट वॉज इम्पॉसिबल, क्योंकि वैसा वाला इंस्टीट्यूट वहां पे बिल्डअप करने के लिए आपको उसके आसपास के पूरे एरिया को इंप्रूव करना पड़ेगा. तुम्हाला रस्ते बांधायला लागणार, तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची सोय करायला लागणार, तुम्हाला पाण्याची व्यवस्था करायला लागणार. सो त्याच्यापेक्षा तर सेफेस्ट ऑप्शन म्हणतोय टाकतोय देऊन टाका परवानगी. पण नाही टाकलं तर कसं नाही टाकणार, आपला माणूस आहे. हे जे येतं ना हे मोस्टली येतं इन द केस ऑफ पार्टीज व्हेन दे आर इन पॉवर. आपला माणूस आहे असा कसा फसवल.
बरं, एकदा का तुम्ही ते एस्टॅब्लिश केलं की त्याच्यानंतर त्याचं जे काही नेटवर्क ऑफ इंटरेस्ट डेव्हलप होतं ते इतकं पॉवरफुल असतं की ते सबसिक्वेंटली तुमच्या तो पॉलिटिक्समधनं कॉलेजला मान्यता मिळवतो आणि कॉलेजच्या माध्यमातून त्याचं पॉलिटिकल मोबिलायझेशन घडवतो. पण आपल्या कॉलेजमध्ये काम करायला कॉलेजशी संबंधित गेला बाजार साधारणपणे 1-2-3 हजार लोक आहेत, विद्यार्थी सोडून. 2-3 हजार मल्टिप्लाइड बाय 5, 10,000 मतं इथंच झाली. लय इफेक्टिव्ह आहे हे, बरोबर आहे की त्यांचे स्टँडर्ड शॉडी असतात, पण ते स्टँडर्ड शॉडी आहे फॉर सिंपल रीजन क्योंकि आपका रेगुलेशन ही नहीं है. आप रेगुलेशन के बारे में सोचो ना, उसके इसको कैसे रेगुलेट किया जाए. तो स्टेट में बनने वी कैन नॉट पुट इन न्यू कॉलेजेस और न्यू इंस्टीट्यूशन अंटिल एंड अनलेस फंडिंग डजंट कम. But even that success ratio, government not allowed them that will be deserved to be IIT, but not permitted at IIT. It is economics. Okay. But why should the government not thinking to establish such an institute from economics to IIT? हे बघ, COEP पहिलं तर ना वॉज नॉट एस्टॅब्लिश बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इट वॉज एस्टॅब्लिश बाय द गव्हर्नमेंट ऑफ ब्रिटिश इंडिया. बी इट फ्लरिश्ड ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम की ज्याच्यामध्ये इट हॅड अ कनेक्शन विथ अ डेव्हलपिंग पुना ॲज अन इंडस्ट्रियल सेंटर. सो तिचा जो बेस्ट फेज होता ना, जो साधारणपणे 30s to 70s चालला, तो चालला ऑन अकाउंट ऑफ पुना इव्हॉल्विंग ॲज अन इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन. अशी कॉलेजेस जी असतात ना ती फक्त कॉलेज म्हणून इव्हॉल्व्ह नाही होऊ शकत, तिला त्या अवतीभोवतीची एक इन्क्युबेशन सिस्टम लागते. And luckily enough for them, they could benefit out of the way in which Pune started evolving as an industrial center. आता मला जर त्या तोडीचे इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश करायचे असेल, मला एक इंडस्ट्रियल टाउनशिपचा पण विचार करायला लागेल. इथे लक्षात सो सगळ्या लेवल्सला प्रॉब्लेम्स असे एका पाठोपाठ एक निर्माण होत जातात. आणि इन अ सिच्युएशन वेअर इन पब्लिक फंडिंग फॉर छोडो टाउनशिप इवन कॉलेजेस इज नॉट प्रायोरिटाइज. कारण जसं मी तुला सुरुवातीला म्हटलं ना, ह्याच्यातला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे, ह्याच्यामधली सगळ्यात वोकल एजन्सी मिडिल क्लास है. पर जो आपका व्हाइट कॉलर आज का मिडिल क्लास है उसका प्रॉब्लम ये है वो अपने बच्चों को एक अच्छी इंजीनियरिंग की शिक्षा भारत में छोड़ो भारत के बाहर भी दे सकता है. तो वो ये क्यों सोचेगा कि भारत में ज्यादा इंजीनियरिंग या अच्छे इंजीनियरिंग कॉलेजेस की जरूरत है. वो नहीं ना सोचते इसके बारे में. आपल्याला चांगलं कॉलेज एस्टॅब्लिश करून काय करायचंय, आपल्या पोरांना शिक्षण द्यायचंय. पण आपल्या पोरांना आपण भारताच्या बाहेर पण शिक्षण देऊ शकतो. मग इथं कशाला कॉलेज चालू करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवा. इथे लक्षात तू पलीकडनं उलटीकडनं विचार करणार. पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आसपास असलेल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यातले सगळे जे मेजर इंडस्ट्रियलिस्ट आहेत, फिल्दी रिच पीपल, why don't they establish an engineering college? ज्यांचा इंजिनिअरिंगशी अत्यंत डायनॅमिकली संबंध आहे, MIDC पिंपरी, MIDC भोसरी, ही लोक इंजिनिअरिंग कॉलेज का नाही चालू करत? करायला पाहिजे का नाही या सगळ्यांनी मिळून? बरं, यू बिलॉंग टू द सेम क्लास. मोस्ट इम्पॉर्टंटली यू बिलॉंग टू द सेम प्रोफेशन. We are not saying you start a college for arts. We are saying you start an engineering college, ना? क्यों नहीं कर रहे ये लोग चालू? क्या प्रॉब्लम है इन लोगों का? I'll give you an example. I don't know if you have heard of Ashoka University in Sonipat, which has been established by 500 of India's richest individuals, coming from diverse domains. As the perfect example of a well-running private university. म्हणजे 500 लोक ज्याला एकत्र आले नाही कॉलेज ही युनिव्हर्सिटी स्थापन करायला अशोका का एस्टैब्लिशमेंट कॉर्पस 500 करोड़ का था. Ashoka as of now works in humanities, basic sciences and would consequently start working in engineering.
It's one of India's best running private universities. Simply because of the fact that we brought to the table a huge amount of money. कर सकते हो ना तुम, क्यों नहीं कर रहे हो? आणि मग सगळं झालं की परत सरकारकडे बघायचं नाही तर नाही सरकारने करायला पाहिजे, सरकारने सगळंच करायला पाहिजे, दे पैसे. म्हणून तो पैसे वाढवले की मी सिंगापूरला चाललो, नाही तर लंडनला चाललो. कसं करायचं? हा प्रॉब्लेम. On parallel of no, I didn't get what is that parallel. अच्छा, हा बर, मग त्याचं you need more schools, you need more teachers, you need more para teachers. You need a complete change in the attitude towards education. Pavlov experiment का सबसे जरूरी point is the dog is permanently a subject of observation and examination. Permanently. And even when he is giving the Pavlovian response, he is subject to an examination. तो आपको ये सोचना है कि आपका एजुकेशन का पर्पस क्या है. अगर वो तुम्ही किती जरी उलटा विचार केला ना की बाबा आपण जसं टागोरांनी जसं शांतिनिकेतन केलं किंवा विश्वभारती केलं आपण तसं करू. हे शिक्षणाचे जी कॉलेजेस असतात त्याच्यामध्ये ते त्यांना शिकवतात की टागोर किती महत्वाचा माणूस आहे, कसं भारी आहे. आणि सगळं झाल्याच्या नंतर आम्ही हे पण शिकवतो की परीक्षा कशी घ्यायची. परीक्षा किती महत्वाची आणि परीक्षा कशी ऑब्जेक्टिव्ह असली पाहिजे. आणि नाही ना आठवलं काढायचा. The problem is until and unless that doesn't change, that mindset doesn't change, and that is not going to come at the end of the school, that is to come at the end of society. The society has to take this in that this cannot work, this has never worked. No, but I don't see a difference between knowledge and skill. I would see skill as an application of knowledge. Skill knowledge का सबसेट है, skill अलग नहीं है उससे. अशा प्रकारे स्टँड घेतलेली राजकीय पार्टी दिसतात, परंतु जेव्हा शिक्षणाचा मुद्दा येतो त्यावेळेस सगळ्याच पार्टीच्या लोकांचा इंटरेस्ट असतो का यामध्ये की शिक्षण क्षेत्रामध्ये ड्रॅस्टिक बदल घडवून आणायचा नाही किंवा 6% खर्च करायचा नाही किंवा इतरही. No, if you ask, say for example, the left parties, they would be eager to spend more. पण लेफ्ट पार्टीला मत कोण देतं? कुणीच नाही देत. त्याच्यामुळे ज्याला मत देत नाही त्याला असं वाटणं की 6 नाही 8 करायला पाहिजे, त्याचा काहीच उपयोग नाही. आणि ज्याला मत देत्या ते परमनंटली कारण सांगत फिरतात की 6% होऊच शकत नाही. काँग्रेस पुरोगामी आहे तुला कोणी सांगितलं? काँग्रेस पुरोगामी काही नाहीये. डोंट बी अंडर एनी रॉंग इम्प्रेशन की काँग्रेस पुरोगामी आहे हे आपल्याला वाटतं. असं काय काँग्रेसने मला सांगितलं का आपण पुरोगामी? काँग्रेस काही पण सांगत फिरती. काँग्रेस डिपेंडिंग ऑन कुणाला सांगायचंय ती काही सांगू शकते. ती आपण पुरोगामी असं सांगू शकते, ती आपण इंटरनॅशनलिस्ट असं सांगू शकते, ती काही पण बरवू शकते. तिचं काय नेम नाहीये. There's nothing about it. Don't be worried about that. Congress, even under Nehru, was a very regressive party. Don't forget that. त्याच्यानंतर तर there was nobody who was of that caliber. But even under Nehru, the Congress had very strong elements of regression. So don't forget anything of that. So असं काही नाहीये. ते पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये ते चर्चिल जे म्हटलं ते आजारावर सत्य. मी याला मत का दिलं? कारण बाकीचे मत द्यायच्या लायकीचे नव्हते.
हा मत द्यायच्या लायकीचा आहे का? बाकीचे नव्हते म्हणून त्याला दिलं, हा नाहीये. पार्लियामेंटरी डेमोक्रेसी इज यू चूज द मोस्ट मिनिमम इव्हल, पण नेव्हरदलेस चुझिंग एन इव्हल. मला का मत देतोय? बाकीचे तसे नाही आहेत. हा चांगला आहे का? नाही, हा त्यातल्या त्यात कमी वाईट आहे, हा चांगला नाहीये. त्यांचं नन ऑफ देम. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, ऑल ऑफ देम हॅड अन अक्रॉस द पार्टी कन्सेन्सस, ज्याला त्यांनी WTOच्या 1995 अग्रीमेंटवरती साय केला की ज्याच्यामध्ये एज्युकेशन हॅड टू बी ट्रीटेड ॲज अ कमॉडिटी. म्हणजे ह्या सगळ्या फंडामेंटल आयडियाज आहेत ना की शिक्षण कमॉडिटी आहे, त्याच्यातनं तुम्ही युजर चार्जेस रिअलाइज केले पाहिजे, हे सगळं जातं WTO 1995वर. सो ती जी ड्राफ्ट डॉक्युमेंट आहे ना त्याच्यावर त्यांनी सगळ्यांनी कन्सेन्च्युअली साय केलेलं आहे. सो ह्याच्यात कुणीही असं नाही आहे की हा काळा आहे तो वर आहे, हे सगळे एक साथ आणि एका पद्धतीने या सगळ्याला जबाबदार आहे, सगळ्यांनी एकत्रितपणे साय केलेलं आहे. बरं, तुम्ही त्याला कमॉडिटी म्हणून तोपर्यंत ट्रीट करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्यातलं पब्लिक एक्सपेंडिचर कमी करत नाही. तुम्हाला पब्लिक एक्सपेंडिचर कमी करायला लागतं. तो जो 4.4चा मामला आहे ना 2001चा, तो होतो ऑन द बॅकड्रॉप ऑफ 2000चे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. त्याच्यावरती भारताने जाऊन सह्या केल्या आणि ज्याच्या अंतर्गत युनायटेड नेशन्सकडनं पैसा आला आणि त्या पैशाला तुम्हाला मॅचिंग ग्रँट द्यायची होती, म्हणून तुमचा खर्च वाढून 4.4 झाला. तो कधीही त्या लेवलला जाऊ शकत नाही. भरपूर पातळ्यांतरी माणसं आहेत त्याच्यात, मग तू त्याचा विचारच करू नको. तू साधा विचार कर ना, तू शिकला, तू कन्याकुमार होतो, ओके, आज राहुल गांधी त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिला कारण समोर मोदी होता. उद्या जर अशी परिस्थिती आली असती की राहुल गांधी समोर असता तर राहुल गांधी शेजारी जाऊन उभा राहिला असता. वी नो व्हॉट द काँग्रेस डिड इन युनिव्हर्सिटी कॅम्पसेस इन 1975. इट्स ओपन सिक्रेट अक्रॉस द कंट्री. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी काय, तू शिकला ना की तू सत्तेला प्रश्न विचारायची तुला समज पण येते आणि तू सक्षम पण होतो. पण आम्हाला एक्झॅक्टली तेच नकोय ना. भारतातल्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ना त्यांची मतदाराकडे बघण्याची दृष्टी अशी आहे की मतदारांनी आपल्याकडे बघताना आपल्याला अन्नदाता समजलं पाहिजे. द कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी क्लिअर की ते तुम्ही वेगळे नाहीये, पण हे आम्हाला कळतच नाहीये. आम्हाला परमनंटली असं वाटतं की तो काहीतरी भारीच आहे. अरे तू मत दिल्याशिवाय का तो भारी आहे? There's no difference between him and you. He's merely a representative. वो आपके लेवल का, आपसे ऊंचा कैसे बन गया? वो ऊंचा इसलिए बन गया क्योंकि उसने परमानेंटली जिस किस्म की एक सिस्टम जनरेट की है ऑफ स्कार्सिटी, पॉसिटी एंड वांट, दिस परमानेंटली मेक्स यू डिपेंडेंट ऑन हिम. हे सगळे जे हिंड्रन्सेस आहेत ना की या गोष्टी मोकळ्या होऊ शकत नाही, हे सगळे पॉलिटिकल आहेत ना. हे रोखून धरायचं, हे रोखून धरायचं, हे रोखून धरायचं, हे सगळं राजकीय आहे. आणि ह्याच्यातनं साधायचं काय तर एक अशा प्रकारची स्थिती की ज्याच्यामध्ये मतदार हा उमेदवारावरती परमनंटली अवलंबून राहायला पाहिजे. तू त्यांची बॉडी लँग्वेज बघ, तू त्यांचे बोर्ड्स बघ, त्याच्या फ्लेक्सेसवरती असलेली त्यांचे उल्लेख बघ. आपण लोकशाहीमध्ये राहतो ना, मग या फ्लेक्सवरती एका माणसाचं चित्र हे बाकीच्या माणसांपेक्षा मोठं काय आहे? कसं काय असू शकतं असं? तो मी आपण समान पद्धतीने भारतीय नागरिक आहे का नाही? मग वाय इज इट शोन एज बिग ऑन दिस फ्रेम? क्योंकि हमारा परमानेंट एटीट्यूड ये है. डेमोक्रेसी इन इंडिया अनफॉर्चुनेटली हैज बीन अबाउट यूनिवर्सलाइजिंग फ्यूडलिज्म. द वर्स्ट थिंग दैट हैज हैपेंड इन दिस कंट्री, वर्स्ट.
की वी assume this meaning of freedom as something which says की universalized pluralism. हा दादा असतो, तो नाना असतो, तुम्ही असे असूच कसे शकता? ते असे असतात कारण तुम्ही त्यांना तसे म्हणून स्वीकारता. तुम्ही का स्वीकारता? कारण तुमच्या दैनंदिन जगण्यातल्या भौतिक गरजा आहे की ज्याच्यावरती त्यांनी अत्यंत इफेक्टिव्हली बोट ठेवून ठेवलेलं आहे, आणि जोर ते बोट उचलणार नाही तोवर ते तुम्हाला मिळूच शकत नाही. कुठलं ना, म्हणजे इन स्कूल्स आय थिंक इट शुड बी डन. नो रिझन वाय इट शुड नॉट बी फिजिबल. असायला काय प्रॉब्लेम आहे? एकच प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाठ्यपुस्तक आहे का नाही. पेपर देताना पुस्तकातलं बघूनच ते द्यायचं. जर तुम्ही मला प्रश्न पुस्तकामध्ये असलेल्या माहितीच्या आधारेच विचारणार असताल, आणि जर ही अख्खी परीक्षा एवढंच टेस्ट करतेय की ते जे पुस्तकातलं कंटेंट आहे हे मला त्या शब्दांमध्ये इथं आठवतंय का नाहीये, त्या बेसिसवरती तुम्ही मी बरं आहे का वाईट आहे असं जर डिस्क्रिमिनेशन करत असणार तर काय हरकत आहे? व्हायला पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, ह्या केसमध्ये आय वुड अग्री विथ इट. जो ओपन बुक टेस्ट हम नॉर्मली करते हैं हायर एज्युकेशन मध्ये, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे त्याचं तुम्हाला शब्दशः उत्तर पुस्तकात सापडणार नाही, त्याच्याबाबत काही माहिती तुम्हाला पुस्तकात मिळेल, पण उत्तर देताना तुम्हाला उत्तर कम्प्लिटली निराळा द्यायला लागतं, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क मिळणार नाहीये. त्याच्यामध्ये जर फिजिबिलिटीतला सगळ्यात मेजर क्रायटेरिया असेल तर एकच असं मी म्हटलं टेक्स्ट बुक्स विच विल मोस्ट पार्ट ऑफ द कंट्री आर व्हेरी हॅपी एक्सपिरियन्स. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इज द अबिलिटी ऑफ द ॲसेसर टू सेट अ राईट क्वेश्चन. की मी असा प्रश्न विचारला पाहिजे की मी पुस्तक समोर ठेवून जरी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर ओपन बुक टेस्टमध्ये नॉर्मली क्रायटेरिया काय असतो, दिलेल्या वेळेमध्ये पेपर परत द्यायचा, दॅट इज ऑल. मी तुला प्रश्न देणार, तू पुस्तक घे, तिथं बस, काय करायचं ते कर, पण आपली ठरलेली वेळ जी आहे ना 1 तास 1.5 तास 2 तास, पेपर परत पाहिजे. जमलं तेवढ्या वेळात ठीक आहे, नाही जमलं पुढच्या रिटेस्टला परत भेटू. पण त्यासाठी इमॅजिन यू नीड एन ॲसेसर जो उतना ब्रिलियंट होना चाहिए. तुम्ही जर क्वेश्चन बँक आधारित टेस्टिंग करणार असता तर ते नाही झालं शकत. भारतातली बरीचशी शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय ही क्वेश्चन बँक आधारित टेस्टिंगवरती चालतात. म्हणजे आम्ही क्वेश्चन बँक तयार करून असतो आणि क्वेश्चन बँक मधनं देत राहायचं. मराठी शाळांमध्ये जर इंग्लिश मिडियममध्ये ऍक्टिव्हिटी असतात त्या जर चालू केलं तर मराठी शाळा चालू शकणार नाही का? आणि अजून म्हणजे आता कसं असतं की बातम्यांचा पण एक क्रायटेरिया ठरलेला असतो की जानेवारीमध्ये कुठली न्यूज, फेब्रुवारीमध्ये कुठली, मार्चमध्ये कुठली. आणि जसं 10वी 12वीच्या जसं एक्झाम झाल्या की नंतर 2 महिन्यानंतर कळतं की एक कॉपी झाली त्या शाळेमध्ये, म्हणजे ती कारवाई होती. ती कारवाई होऊन तिथे सांगते, पण त्याच्या पुढे प्रोसिजर का होती तुम्हाला काय कळत नाही. मग तिथले शिक्षक किंवा तिथली पूर्ण सिस्टीम आहे किंवा त्यांना कायम सस्पेंड केलं का जात नाही. आणि जे नेटसेट घेतात, जे कॉलेजमध्ये जे प्रोफेसर आहेत म्हणून सिलेक्ट होतात, आता काही माझे मित्र असतात की ते नेटसेट करतात, पण ते तिथे आधी काही स्कूलमध्ये काम करत होते, त्यांना सांगितलं की नेटसेट करू नका. याचं कारण की त्यांना पगार जास्त द्यावा लागेल. मग एका बाजूने काय होतं की क्वालिफाय जे राईट पर्सन फॉर राईट जॉब जे आहे ते तर होतच नाही. आणि दुसरं म्हणजे आता मुंबईमध्ये जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे त्याच्याला प्रिन्सिपलच चित्र काढतात नाही. मग असे जे शिक्षक जे असतात किंवा असे जे प्रिन्सिपल असतात, आता फॉर एक्झाम्पल अजून म्हटलं तर एज्युकेशन मिनिस्टर, आणि त्याच त्या व्यक्तीलाच जो काय कार्य शिकलेला असेल तो काय करणार म्हणून सांगणार. मग ह्याच्या मागे जर बघायला गेलं सरकारला एकंदरीत भूमिका घ्यायची नाही एज्युकेशनच्या वरती,
की घ्यायची की इच्छाशक्तीच नाही. Let's address all three of them in the sequence in which they were asked. तू जर बऱ्याच मराठी शाळा स्पेशली शहरातल्या बघितल्या तर त्याच्यामध्ये आता ते ऑलमोस्ट सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतात ज्या इंग्रजी शाळांमध्ये चालतात. ओके, उलटं म्हणायला पाहिजे की इंग्रजी शाळांमध्ये कित्येक अशा ऍक्टिव्हिटीज चालत नाहीत की त्या मराठी शाळांमध्ये चालतात. मी उदाहरणार्थ कित्येक इंग्रजी शाळा आज आषाढी एकादशी त्याला पालखी काढू असले धंदे करत नाही, पण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मराठी शाळांमध्ये चालतात. ओके, सो कारण ज्या शहरातल्या मराठी आणि इंग्रजी शाळा आहेत ना त्याच्यातल्या मराठी शाळांना परमनंटली भीती आहे की त्यांनी जर त्यांचे स्टँडर्ड्स इंग्रजी शाळांनुसार बदलले नाहीत किंवा त्या समकक्ष नेले नाही तर शाळा बंद पडू शकतात. आणि प्रायव्हेट स्कूलिंग जर असेल तर मॅनेजमेंटला काही फरक पडत नाही. शाळा बंद पडली ना बंद पडली, आम्हाला काही फरक पडत नाही. जमीन उद्या विकायची मोकळं आहे. त्याच्यामुळे शाळा चालवणाऱ्यांवरती ते एका अर्थाने बंधनकारक आहे की बाबा आपण अशा सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या शाळेतला पालक हा त्याचं मूल हितनं काढून एखाद्या इंग्रजी शाळेत घालणार नाही. सो डू प्रॅक्टिकली एव्हरीथिंग. आता हा प्रॉब्लेम अत्यंत क्रिटिकल ग्रामीण शाळांमध्ये. पण त्या ग्रामीण शाळांचा एक मेजर इश्यू काय आहे की याच्यातल्या अनेक शाळांना कुठल्याच इंग्लिश मिडियम स्कूलची कम्पिटच करायला लागत नाही. की याच्यामुळे तू जर एखाद्या ग्रामीण मराठी मिडियम स्कूलमधनं स्थिती बघितलीस तिथं जाऊन तर यू वुड रिअलाइज, यू टॉक टू पीपल अराउंड की गेली 10-12 वर्ष ते तसंच शिकवते आणि गेली 10-12 वर्ष ते तेच करते, ते काहीच बदललेलं नाही. ते बदललेलं नाहीच अशासाठी आहे की त्याच्या आसपास त्याला काहीच चॅलेंज नाही. जर सरकारी शाळा असेल तर मग काही विचारूच नका, काही इन्सेंटिव्ह नाही आहे बदलायला. My first experience of traveling to a college in rural Maharashtra was that it had a class of 200 people आणि ते सर मला घेऊन गेल्यानंतर काही न करता ती 200 लोक उभी राहिली. म्हटलं मला याची सवय नाही अशी, म्हणजे काही कारणच नाही ना की 200 लोकांनी उभं राहिलं पाहिजे. काहीच कारण नाही की कुणीच उभं राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्यासारखा एक मर्त मनुष्य आपल्याकडे आला, कुठं नाही ना, पुण्यावर नाही, लंडनवर नाही, आपल्याशी 4 काय गोष्टी बोलणार आणि जाणार, पण तू उभं कशाला राहायला पाहिजे. ते म्हटले नाही सर, तो आमच्या डिसिप्लिनचा भाग आहे, कारण ते वाह्यात असतात, ते वाईट असतात. आता म्हटलं तुम्ही जर ही क्रायटेरिया डोक्यात घेऊनच चाललेले असतील की ते वाईट आणि वाह्यात असतात तर मग तुम्ही असेच वाह्यात वागणार आहे. म्हटलं आय डोंट कन्सिडर कुठल्याही वर्गामध्ये पुढच्या वर्षी इट वुड बी ऑलमोस्ट 20 years दॅट आय बीन टीचिंग. आय हॅव नेव्हर एनकरेज्ड एनिथिंग ऑफ दिस. आय हॅव ऑलवेज इन्सिस्टेड ऑन इट. तुला मी जे बोललो त्याच्यावरती चांगला प्रश्न सुचला का, दॅट इज इनफ. दॅट इज योर होमेज टू मी. दॅट्स द एंड ऑफ द स्टोरी. मेरे को और कुछ नहीं चाहिए. ते हे असले धंदे जे आहेत ना हे चालू शकतं, त्याला कारणच त्याच्या आसपास काहीच नाही ना त्याला चॅलेंज करणार. म्हणजे तू शहरामध्ये बघितलं ना त्यांना ऑप्शनच नाहीये की त्यांनी जर हे बदललं नाही तर पोरगा कदाचित पुढच्या सीझनला इथनं तिकडे. त्याचे चालू मॅनेजमेंट काय करतात, दोन्ही मिडियमच्या शाळा चालवतात. मी एक एज्युकेशन सोसायटी स्थापन करायची, दोन्ही चालवायच्या. म्हटलं की फार तर फार काय होईल, इकडनं आपल्याकडे तिकडे जाईल, पण मीटर पडलेलं राहील. मग असं नाही म्हणणार की इथलं डायरेक्ट बाहेर गेले. ते ऑलमोस्ट सगळं करतात, त्यांच्याकडे आता पर्याय नाहीये. पण तो जर एन्व्हायरमेंट नसेल तर कुछ नाही होता. राहता राहिला दुसरा प्रश्न इन टर्म्स ऑफ की बाबा नेटसेटचा जो इश्यू आहे किंवा शाळेच्या बाबतीत ट्रेन टीचर्सचा इश्यू. तू म्हटलं ते बरोबर आहे की जर मी ट्रेंड असेल आणि क्वालिफाईड असेल तर मी शासनाने जो ठरवलेला पगार आहे मी त्याच्यावरती काम करतो. मी त्याच्यापेक्षा कमीवरती काम करणार नाही. पण आता याच्यामध्ये इतकी कॉम्प्लेक्सिटी आहे. मला नेटसेट झालेली लोक माहिती आहेत की जी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्समध्ये प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन सांगती त्या प्राइसवरती काम करतात आणि त्याची कॉम्प्लेक्स कारणं असतात. घर जवळ आहे, आपलंच कॉलेज आहे, आपलीच लोक आहेत, करून घेतील रेग्युलराईज पुढं, आणि ह्या भूमिकेमध्ये तो चालत राहतो.
त्याला कधीही कळत नाही की ज्या क्षणाला त्याला हे सांगितलेलं आहे की शासकीय पगार हा 64,000 आहे, आम्ही तुम्हाला 24च्या पलीकडे काही देणार नाही, त्यावेळेला आपण असं सांगणं अपेक्षित आहे की ते 24 आणि मी अजून एक देतो, हे 25 तुमचे तुम्हाला ठेवा, मी इथे येणार नाही. पण तुम्ही जर ह्या अपेक्षेने गेला की नाही होईल, पुढे रेग्युलराईज होईल, आपलीच माणसं आहेत, फसवणार नाही, ते तुम्हाला मातीत गाडणार आणि वरती रोड रोलर चालवणार. यू ट्रस्टेड हिम, व्हाय डिड यू ट्रस्ट हिम? आमच्याच गावाकडचे पतंगनी हेच केलं, म्हणजे पलीकडचं आहे ना, सगळे मास्टर, लॅब टेक्निशियन, सगळे चांगली कराड जिंदाबाद, तिकडं मत देतात आणि इथं काम करतात. तुम्ही जर ठरवलंच असेल की तुम्ही या टर्म्सवरती काम करायला तयार आहे, तू क्वालिफाईड आहे, तुला तर कॉन्फिडन्स असायला पाहिजे ना. तू मला काय 24 देणार, मी अजून 4 महिने वाट बघतो, मला मिळतील 44. तुझं म्हटलं की नाही आत्ता जर घेतलं नाही तर पुढं काय होईल माहीत नाही, अजून बिकट होत जाईल, आपलीच लोक करतील पुढे रेग्युलराईज, येईल पैसा, मग बसा, मग ते काही बदलणार नाहीये. देयर इज ऑलवेज अ टाइम टू कम अँड देयर इज ऑलवेज अ टाइम टू लीव्ह, अँड द कमिंग इज नॉट ऑन युअर टर्म्स, दॅट इज अ टाइम टू लीव्ह. तुम्ही ह्या अपेक्षेने हे लोक काम का करतात तू विचार ना त्यांना. जे क्वालिफाईड नाहीये तुमचा तो छोडी दो. ओके, बरं कॉलेजने मला सांगितलं की मी नेटसेट नाही दिलं पाहिजे, तू ऐकतो कशाला कॉलेजचं? सर काय करणार, आपल्याच गावातलं आहे, इतकी वर्ष झाली, भाऊबंदकी आहे आणि घरी आहे, मग बसा, दुसरं ऑप्शनच नाही ना. सो ज्यावेळेला ते हे कॉम्प्रोमाइजेस करतात ना, त्याला हे कॉम्प्रोमाइजेस सिस्टमिक नाहीये, हे कॉम्प्रोमाइजेस त्यांचे इतर असलेल्या कंपल्शन्स बंद आलेले कॉम्प्रोमाइजेस, आणि ते त्याच्याबद्दल कधीच बोलत नाहीत. कॉलेज सांगल तू नेट सेट देऊ नको, कॉलेज थोड्या सांगल हे हिथं पार आहे त्याच्यावरनं खाली उडी मार, तू मारशील का ती उडी? कॉलेज आडवं कसं येतं? कॉलेजशी तू हे शेअर कसं काय करतो की मी जर नेट सेट पास झालो ना तर मी पुढच्या वर्षी आहे ना दुसऱ्या मोठ्या कॉलेजमध्ये दुसऱ्या मोठ्या गावी नोकरीला जाणार, तू कॉलेजशी कसं काय शेअर करतो? आपली लोक आहेत सर. जातीत मातीत खावी लागते, हे त्याचं उदाहरण येते का लक्षात? हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला सेन्स असला पाहिजे ना, नेटसेट देणारी व्यक्ती ही 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा देत नाहीये, गेला बाजार तो मिनिमम 21 वर्ष जातण्याने. कॉलेज कसं काय, त्याला मॅनेजमेंट कसं काय पटवते या गोष्टीमध्ये? तयारी करतायत सांगण्याचा करू नका, पण ते त्यांनी काय ऐकतात ते म्हणाले की आम्ही कसं ऐकू, तसंच करायला लागतं. पण काही असतात की जी ऐकत्या, आणि ते ऐकण्याची कारणे ही अशी जातात. इतर काही व्यवहार असतात जे झालेले असतात, ह्याच्यातले खास करके इन ग्रामीण एरियाज कॉलेज का मॅनेजमेंट एक गोष्ट नाही अनेक गोष्टी चालवती. सो ती हिथं तुला नोकरीवर ठेवती, हिथं पैसे देती, आणि घरी बापाला किंवा भावाला पतपेढीतनं शेतीसाठी कर्ज देते. भरपूर धंदे, हे काही साधं प्रकरण नाही. मग ऐकू नये हा त्याच्यावर सगळ्यात सेफ ऑप्शन. मग आपलं काम करत राहा. आणि शेवटचा तुझा मुद्दा आहे ना की बाबा यांच्या एलिजिबिलिटीचे क्रायटेरिया असेल, तर आता हा एकदम निर्विवाद प्रश्न आहे की कमी एलिजिबिलिटी असलेली लोक भारतभरात तुला वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशन्सवरती बघायला मिळतात. पण त्याच्यावरचं जे एक उत्तर आहे ते साधं असं आहे की प्रत्येक सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हा काय पायलट नसतो ना. तुम्ही असं म्हटले की शिक्षण HRD मिनिस्टर हा सुशिक्षित पाहिजे. माझं म्हणणं आहे त्यांनी तो शिकलाय का नाहीये ह्याच्यात मला काही इंटरेस्ट नाही, त्याला शिक्षणामध्ये इंटरेस्ट आहे का नाही हे जास्त महत्त्वाचं. ते जर ह्याच्यात जर इंटरेस्ट असेल की बघतेच तू तिथं कसा बसतो, मग मातीतच गेलं ना. माझं असं कुठलीही धारणा नाहीये की न शिकलेली माणसं ही
काहीतरी रानटी असतात, फिजूल असतात किंवा त्यांना काहीच कळत नाही. माझी ऍक्च्युली उलटी धारणा आहे की न शिकलेली माणसं खऱ्या अर्थाने खूप छानी असतात, खूपच छानी असतात. That's one of the reasons why I'm the strongest opponent of that Rajasthan and Haryana wala stupid idea कि पंचायत members should be people who should be educated. असे अँटी डेमोक्रेटिक नॉनसेन्स आहे. न शिकलेली माणसं ही शहाणी असतात, खूप शहाणी असतात. नाही नाही नाही, मी तिथं म्हणत नाही. हे बघ, लेट्स ड्रॉ अ लाइन. पब्लिक फंक्शनरी अलग है और इंस्टीट्यूशन का हेड जो है ना वो अलग. सो पब्लिक फंक्शनरी असणं, मी भारताचा शिक्षण मंत्री असणं, याची कधीही बेसिक क्रायटेरिया ही नाही मी शिक्षित असलं पाहिजे. कारण मी जर असं म्हटलं ना मी शिक्षित असलं पाहिजे, लगेच पुढचा प्रश्न असा सुरू होणार, किती? त्याला मर्यादा नाही ना. 4वी पास असलं पाहिजे, 7वी पास असलं पाहिजे, 10वी असलं पाहिजे, हायर सेकंडरी असलं पाहिजे, ग्रॅज्युएट असलं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट असलं पाहिजे, डॉक्टरेट असली पाहिजे, डबल डॉक्टरेट असली पाहिजे, प्रोफेसर एमेरिटस असलं, काय असलं पाहिजे? त्याला काहीच मर्यादा, हे अंतही नाही. आय एम नॉट सेइंग आय वॉन्ट समबडी लाइक दैट. कारण आई नो दिस कि जब वो मिनिस्टर की पोजीशन में जाएगा ना, वो पूरी सिस्टम को चलाने का एक ब्यूरोक्रेसी है. सो इवन इफ ही इज कंप्लीटली अनएज्युकेटेड, द ब्युरोक्रेसी विल टेक केअर ऑफ थिंग्स. सिस्टम आहेच त्याच्यासाठी. वी बिल्ड इन्स्टिट्यूशन्स प्रिसाइजली बिकॉज इंडिव्हिज्युअल्स आर इनएडिक्वेट. मी संस्था बांधली त्याच्यासाठी जाते ना, कारण व्यक्ती ही अपुरी आहे. That is not the point. The point is, does he have the right rationale when he is sitting over there? जर त्याला हेच कळत असेल की बाबा मी इथं बसल्याच्या नंतर मी माझ्या अंडर येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, युनियन HRD मिनिस्टर, यू कॅनॉट इमॅजिन द सॉर्ट ऑफ पावर ऑफ अपॉइंटमेंट दॅट ही हॅज, सॉर्ट ऑफ इन्स्टिट्यूशन साठी मॅनेजर्स. 62 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत. यू गेट इट, 62 हेड्स, 62 डीन्स. यू कांट इमॅजिन कितना बड़ा अपॉइंटमेंट है. सो ठीक आहे ना, मी शिकलो जरी नसलो ना, तरी ज्या वेळेला माझ्या पुढे फाईल पुटअप केली जाते, साहेब ही 4 लोक आहेत, तर त्याच्यामध्ये मला विवेकाने निर्णय घेता आला पाहिजे. ही बाया जाताना तिने उद्योग काय केला, शी अपॉइंटेड हेड टू द NCERT. बरं, मोदी एक ऐसा आदमी है हु हॅज अन औरंगजेब मेंटॅलिटी. प्रत्येक गोष्ट मायक्रो मॅनेज झाली पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या मिनिस्ट्रीजनी ज्या अपॉइंटमेंट्स करायच्या आहेत, त्या अपॉइंटमेंट्स PMO थ्रू रूट करायला लागतात. आय थिंक NCERT ने वो CBSE चीफ था, CBSE है ना, द फाइल वेंट टू द PMO. द PMO सेट असाइड द अपॉइंटमेंट, सेइंग वी डोंट वांट टू अपॉइंट दिस. How come you came to this sort of a condition? आणि काय करणार, मला कळतच नाही. मी अपॉइंटमेंट करताना नाती गोती, नागपूरच्या कोण जवळ आहे, राजकोटच्या कोण अलीकडे आहे, सुरतच्या कोण पलीकडे आहे, असेच विचार करून अपॉइंटमेंट्स केल्या. मी तर विचारच केला नाही की ही व्यक्ती या पोस्टला एलिजिबल आहे का नाही. बरं, आपल्याला त्याचा काहीच अनुभव नाही, अशातला भाग नाही ना. म्हणून बालाजी टेलिफिल्म्स मध्ये आपण सासू होतो, सून होतो, काय विवेक असतो का नसतो, एवढं तर कळतं का नाही. असं कसं तुम्ही सांगू शकता मला की नाही हे ते नागपूरकडनं पत्र घेऊन आले म्हणून आम्ही त्यांना अपॉइंट. हाऊ कॅन दॅट बी द बेसिस? डिड यू चेक द एलिजिबिलिटी? ह्या सगळ्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत ना, ह्याची एक प्रोसेस असते. या प्रोसेसेस ओव्हर द इयर्स इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत. या प्रोसेसेसमध्ये जर चूक झाली तर काय करायचं याची पण सोय आहे. फॉर एक्झाम्पल, जर एखादं सेंटर कॉपिंगमध्ये सापडलं, आता आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट अदर स्टेट्स, महाराष्ट्र आय नो दिस फॉर शुअर, द रूल इज व्हेरी क्लिअर. पुढची परीक्षा सेंटरमध्ये होऊ शकत नाही. सेंटर इज ब्लॅकलिस्टेड. आणि पुढची कारवाई जी आहे ना, ती त्यांच्या मॅनेजमेंटने करायची. तुम्हाला त्यांना हाकलायचं नाही हाकलायचं. वी हॅव ऑलरेडी टोल्ड यू की दीज पीपल आर ब्लॅकलिस्टेड. तर सिस्टम्स इन प्लेस, या इव्हॉल्व्ह याच्यासाठी केलेले आहे. एक व्यक्ती म्हणून जर आपण चुकलो तर हे नियम आपल्याला त्याच्या योग्य पॉइंट पर्यंत घेऊन जातात.
मग तुम्हाला सगळी ऑटोनॉमी दिलेली होती. फॉर मी स्मृती इराणी वर्स्ट डिमोशन इज द पीएमओ सेटिंग असाइड द सीबीएसई अपॉइंटमेंट. कुछ भी नहीं, दैट्स द वर्स्ट थिंग. The Prime Minister clearly telling you in no uncertain terms you have a poor sense of judgment. Worst. You have to think of this ना कि आखिर हम अपॉइंट किसको कर रहे हैं. क्राइटेरिया है, एलिजिबिलिटी है, प्रोसेस है, फाइल पुटअप किया जा रहा है, आप सुन किसकी रहे. तो त्याच्यामुळे ह्या सिस्टममध्ये ह्याला काही गरज नाही आहे की बाबा त्याला मी काय हवाई उड्डाण मंत्री बनवला, त्याला प्लेन उडवता येतं का नाही, काही गरज नाही. There's a whole bureaucracy which will take care of everything. You are just supposed to provide leadership to it. You have to understand that ना. At the end of the day, minister is not a permanent job. आज है कल नहीं है. I mean, it's bad. I would undoubtedly say it's bad. But she invited this upon her. Clearly invited. आणि हे तुला कळत नाही असं तर तुम्हाला सांगूच शकत नाही. You have got to understand, Modi doesn't like anyone becoming even 1 degree popular than him, for right or for wrong. अगर मुझसे ज्यादा तुम्हारी चर्चा हुई तो तुम तो चाय पीने के लिए जाओ. You are fit for that. आना समझ में. I'll stop here. Have a great weekend and see you next week. Thank you.